नमस्कार मित्रांनो. प्राजक्त तडका या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. सध्या भारतात एक मोठी बातमी चर्चेत आहे. एल-पी-जी गॅस सिलेंडर शॉर्टेज. काही शहरामध्ये सिलेंडर उशिरा मिळत आहे. काही ठिकाणी हॉटेल्सना गॅस मिळत नाही. आणि लोकांमध्ये एकच प्रश्न आहे. तो म्हणजे भारतामध्ये खरंच एल-पी-जी संकट येणार का? पण या सगळ्या दरम्यान एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे एल-पी-जी घेऊन येणारे जहाज मुद्रा पोर्ट येथे पोहोचले आहे. तर नेमकं काय चाललं आहे? गॅस कमी पडतोय का? आणि मिडल ईस्ट युद्धाचा भारतावर काय परिणाम होतोय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम बातमी काय आहे ते समजून घेऊया. गेल्या काही दिवसापासून भारतातील अनेक शहरामध्ये एल-पी-जी सिलेंडर डिलिव्हरी उशिरा होत असल्याचे तक्रारी समोर आल्या आहेत. विशेषतः दिल्ली, बेंगळुरू, पुणे, मुंबई अशा काही हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सनी सांगितलं आहे की कमर्शियल एल-पी-जी सिलेंडर मिळण्यात अडचणी येत आहेत. या परिस्थितीमुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली की भारतात एल-पी-जी शॉर्टेज सुरू झाले आहे का? पण सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की देशात एल-पी-जी सप्लाय पूर्णपणे बंद झालेले नाही. या सगळ्यामागे मुख्य कारण आहे मिडल ईस्ट जिओपॉलिटिकल टेन्शन. सध्या मिडल ईस्टमध्ये तणाव वाढलेला आहे. विशेषतः इराण, इस्रायल आणि यूएस यांच्यात. या तणावामुळे एक महत्त्वाचा समुद्री मार्ग प्रभावित झाला आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा मार्ग खूप महत्त्वाचा आहे कारण जगातील मोठ्या प्रमाणात तेल आणि एल-पी-जी याच मार्गाने ट्रान्सपोर्ट होते. भारताचा मोठा एल-पी-जी आयात मिडल ईस्टमधून येतो आणि त्यामुळे सप्लाय चेनवर तात्पुरता परिणाम झाला आहे. पण इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे सरकारच्या माहितीनुसार एका दिवसात 88 लाख एल-पी-जी बुकिंग झाल्या. सामान्यत एवढ्या बुकिंग होत नाहीत. म्हणजे काय झालं, तर लोकांना शॉर्टेजची भीती वाटली आणि त्यांनी एक्स्ट्रा सिलेंडर बुकिंग सुरू केली. यालाच म्हणतात पॅनिक. यामुळे टेम्पररी शॉर्टेज वाटू लागला. तर या दरम्यान एक मोठी पॉझिटिव्ह बातमी आज समोर आली आहे. ती म्हणजे एल-पी-जी घेऊन येणारे मोठे जहाज मुद्रा पोर्ट येथे पोहोचले आहे. या जहाजामध्ये अंदाजे 45,000 मेट्रिक टन्स एल-पी-जी आहेत. तसेच आणखी काही एल-पी-जी जहाज भारतात येत आहे. यामुळे पुढील काही दिवसात एल-पी-जी सप्लाय नॉर्मल होण्याची शक्यता आहे. सध्या सर्वात जास्त परिणाम दिसतो आहे तो म्हणजे कमर्शियल एल-पी-जी सेक्टरवर. उदाहरणार्थ रेस्टॉरंट, हॉटेल्स, कॅटरिंग बिझनेस, स्ट्रीट फूड वेंडर. काही ठिकाणी मेन्यू आयटम कमी केले तर अल्टरनेटिव्ह फ्यूल वापरायला सुरुवात केली. पण डोमेस्टिक एल-पी-जी युजरसाठी मोठी समस्या निर्माण झालेली नाही. सरकारने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ते म्हणजे एल-पी-जी जहाजांना प्रायोरिटी अनलोडिंग, होर्डिंगवर नियंत्रण, लोकांना पॅनिक बुकिंग टाळण्याचे आवाहन, सप्लाय चेन मॉनिटरिंग. सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की देशात एल-पी-जीची कमतरता नाही. तर मित्रांनो, सध्याची परिस्थिती अशी आहे की एल-पी-जी शॉर्टेज परमनंट नाही. मिडल ईस्ट टेन्शनमुळे टेम्पररी इम्पॅक्ट आहे. नवीन एल-पी-जी शिपमेंट भारतात येत आहे. म्हणजेच पुढील काही दिवसात सिच्युएशन नॉर्मल होण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.